मित्रांनो, आपल्या जीवनात आपण कितीही चुका केल्या असतील, कितीही पापे केली असतील, तरीही भगवंताची कृपा आपल्यापासून कधीच दूर नसते. एक क्षण असा येतो जेव्हा भगवंताचे नाव आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. भागवत पुराणात वर्णन केलेली अजामिळाची कथा याच सत्याची साक्ष देते. प्राचीन काळी काशीनगरीत अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत विद्वान, धर्मनिष्ठ आणि सदाचारी होता. वेदांचा अभ्यास, यज्ञ, जप, तप आणि मातापित्यांची सेवा हेच त्याच्या जीवनाचे ध्येय होते. समाजात त्याला मोठा मान होता. त्याचे जीवन पाहून अनेक जण प्रेरणा घेत असत. परंतु मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी चुकीच्या क्षणी मनावर नियंत्रण सुटले तर त्याचे आयुष्य बदलू शकते. एके दिवशी अजामिळ जंगलातून पूजा साहित्य घेऊन परतत होता. तेव्हा त्याने एका मद्यधुंद पुरुषाला एका स्त्रीबरोबर अनैतिक वर्तन करताना पाहिले. त्या दृश्याने त्याच्या मनात वासना जागृत झाली. सुरुवातीला त्याने त्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू त्याचे मन त्या मोहात अडकत गेले. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा अजामिळ धर्ममार्गापासून दूर जात गेला. त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला आणि त्या स्त्रीबरोबर राहू लागला. वाईट संगतीमुळे त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो चोरी, फसवणूक, जुगार आणि अनेक अधार्मिक कृत्य करू लागला. ज्याचा समाजात आदर केला जात होता तोच अजामिळ आता पापाच्या गर्तेत खोलवर बुडाला होता. अनेक वर्ष अशाच प्रकारे निघून गेली. त्याला अनेक मुले झाली. त्याच्या सर्वात धाकट्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. त्या मुलावर त्याचे अपार प्रेम होते. तो दिवसभर त्याच्याशी खेळत असे, त्याला जवळ घेऊन बसत असे आणि प्रेमाने पुन्हा पुन्हा हाक मारत असे, नारायण, नारायण, नारायण. त्याला कदाचित माहीत नव्हते की तो आपल्या मुलाला हाक मारत असताना नकळत भगवंताचे पवित्र नामस्मरण करत आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही. अजामिळ वृद्ध झाला. त्याचे शरीर अशक्त झाले. अखेर तो दिवस आला जेव्हा मृत्यू त्याच्या दाराशी येऊन उभा राहिला. मृत्यूच्या क्षणी त्याला 3 भयंकर यमदूत दिसले. त्यांच्या हातात फास होते आणि ते त्याचा जीव घेण्यासाठी आले होते. त्यांना पाहून अजामिळ अत्यंत घाबरला. भयाने थरथरत त्याने आपल्या लाडक्या मुलाला मोठ्याने हाक मारली, नारायण. तो आपल्या मुलाला बोलावत होता, पण त्याच्या मुखातून भगवंताचे पवित्र नाव बाहेर पडले. त्या एका नामोच्चाराने अद्भुत घटना घडली. क्षणात तेजस्वी विष्णुदूत तेथे प्रकट झाले. त्यांच्या दिव्य तेजाने संपूर्ण वातावरण उजळून निघाले. त्यांनी यमदूतांना रोखले आणि सांगितले की ज्याच्या मुखातून भगवंताचे नाव निघाले आहे त्याला भगवंताची कृपा प्राप्त झाली आहे. यमदूत आणि विष्णुदूत यांच्यात धर्म आणि कर्म यावर चर्चा झाली. शेवटी यमदूतांना परत जावे लागले. अजामिळाला आणखी एक संधी मिळाली. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अजामिळाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक पापाची जाणीव झाली. त्याच्या अंतःकरणात तीव्र पश्चात्ताप जागृत झाला. त्याने सर्व वाईट सवयींचा त्याग केला आणि भगवंताच्या भक्तीत स्वतःला अर्पण केले. तो पवित्र स्थळी जाऊन राहू लागला. दिवस रात्र भगवंताचे नामस्मरण, जप, ध्यान आणि भजन करू लागला. त्याचे मन पूर्णपणे शुद्ध झाले. अनेक वर्षांच्या भक्तीनंतर एक दिवस त्याने शांत चित्ताने भगवंताचे स्मरण करत देहत्याग केला. यावेळी विष्णुदूत पुन्हा आले आणि त्याला दिव्यधामात घेऊन गेले. अशा प्रकारे अजामिळाला मोक्ष प्राप्त झाला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. मनुष्य कितीही पापी असला तरी भगवंताचे नाम त्याला नवजीवन देऊ शकते. भगवंताची कृपा अमर्याद आहे. खरा पश्चात्ताप, श्रद्धा आणि नामस्मरण यांद्वारे जीवनातील अंधार दूर होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. म्हणूनच संत महात्मे सतत सांगतात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्रीराम जय जय राम. नारायण नारायण. भगवंताचे नाम हेच कलियुगातील सर्वांत सोपे, सर्वांत प्रभावी आणि सर्वांत पवित्र साधन आहे. जय श्रीहरी, जय नारायण.